नमस्कार, मयुरी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते. आज बनवणार आहोत आपण टमाट्याची आमटी. टमाट्याची आमटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मी इथं जिरी मोहरी घेतलेली, आलं लसणाची पेस्ट, कढीपत्ता, हळद, लाल मिरची पावडर, घरगुती लाल मिरची पावडर, गरम मसाला, धनेपूड, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि 1 वाटी कांदा. मी इथे 4 टोमॅटो घेतलेले. आता ह्या 4 टोमॅटोला आपण काटे चमच्याने आपण त्याला होल पाडून घेऊया, जेणेकरून हे टोमॅटो आतपर्यंत शिजले जातील. होल पाडून झालेले. आपण कुकर मध्ये 1 गिलास पाणी घालूया आणि हे 4 टमाटे आपण शिजण्यासाठी ठेवायचे. थोडंसं मीठ घालूया याच्यामध्ये. आणि झाकण लावून आपण 3 शिट्टी काढून घेऊया याची. आपले टोमॅटो शिजून तयार आहेत. आपण आता याला काढून घेऊया. बघू शकता खूप छान शिजले मऊ. हे आपण थंड पाण्यामध्ये काढून घेऊया. याला 2 ते 3 मिनिटं थंड पाण्यामध्ये असं ठेवून घेऊया. हे टमाटे थंड होतील. आपले टमाटे थंड झालेले आहेत. आपण हे मिक्सर मध्ये ह्याची पेस्ट काढून घेऊया. हे पाणी आपण असंच ठेवूया बाजूला. आपली पेस्ट बनवून तयार आहे. बघू शकता आपल्याला अशीच पेस्ट काढून घ्यायची आहे. आता आपण बाजूला ठेवून फोडणीची तयारी करू. मी इथं तेल गरम करायला ठेवलेले. आपलं तेल गरम झालं. आपण जिरी मोहरी टाकायच्यात. आपली जिरी मोहरी आपण चांगलं फुलू देऊया याला. जिरी मोहरी चांगली फुलली. आपण आलं लसणाची पेस्ट घालूया. कढीपत्ता ठेवूया. आपण कांदा घेतलाय. कांदा ठेवूया. छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत त्याला भाजून घेऊया. छानपैकी याला सोनेरी रंग आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले ऍड करूया. हळद, गरम मसाला, धने पावडर, घरगुती लाल मिरची, अंबारी तरी मसाला आणि चवीनुसार मीठ. एकजीव करून घेऊया आपण. गॅस थोडासा कमी करू. सगळं एकजीव करून घेऊया आपण हे आता. एक मिनिटभर आपण याला तेलामध्ये छान परतून घेऊया. छान परतून झाले. आपण टमाट्याची प्युरी याच्यामध्ये सोडूया आता.
मस्त थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी ऍड करूया. टमाटे शिजून घेतलेलं मी तेच पाणी ऍड करते याच्यामध्ये. टमाट्याची आमटी किती छान झाली आहे, दिसायला सुंदर दिसते. इमर्जन्सी मध्ये आपल्याला भाजी करायची असेल तर आपण टमाट्याची आमटी करू शकतात. खायलाही खूप छान लागते ही. खरं तर टमाट्याची आमटी हैदराबाद साईडला जास्त फेमस आहे. आपण ही नक्की ट्राय करा तुम्ही. खूप छान लागते, भात चपाती त्याच्याबरोबर खूप छान लागते. पण ह्याला एक छानपैकी उकळी घेऊया. खूप छान उकळी फुटली तरी पण खूप छान आली याच्यावर. टमाट्याची आमटी खायला ही खूप चवीला लागते. आपण याच्यावर कोथिंबीर टाकूया. अजून 1-2 मिनिटं शिजून घेऊया याला. तरी मस्त आली. व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.